महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही घोषित केली आहे. या योजनेचा उद्देश हा कर्जाखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं आहे आणि पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळवून देणं. राज्य सरकारने ही घोषणा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. या योजनेमध्ये किती कर्ज माफ होणार आहे? या योजनेमध्ये प्रत्येकी जास्तीत जास्त 2 लाख रुपये कर्ज माफ होणार आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये फक्त क्रॉप लोन म्हणजे पीक कर्ज हे माफ होणार आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता आपण हे पाहूया की या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील. यामध्ये असे शेतकरी ज्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले शेतकरी आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेले सर्व शेतकरी आणि असे शेतकरी ज्यांनी बँकेकडून किंवा सहकारी संस्थेकडून पीक कर्ज घेतलेले आहे अशा शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होणार आहे. आतापर्यंत आपण हे पाहिलं की थकीत शेतकऱ्यांसाठी या योजनेमध्ये काय तरतुदी आहेत. आता आपण हे पाहूया की जे शेतकरी नियमितपणे आपलं कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांसाठी या योजनेमध्ये काय आहे. जे शेतकरी आपलं नियमितपणे कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांसाठी या योजनेमध्ये 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन रक्कम देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. यामुळं जे शेतकरी आपले प्रामाणिकपणे आपलं कर्ज भरतात आणि जे नियमितपणे आपलं कर्ज भरतात त्यांना न्याय मिळेल. सरकारच्या अंदाजानुसार या योजनेचा जवळपास 50 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. यामध्ये जवळपास 28 ते 30 लाख शेतकरी हे थकीत कर्ज असलेले शेतकरी आहेत, तर उर्वरित 20 लाख शेतकरी हे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आहेत. या कर्जमाफीसाठी सरकारला किती खर्च येणार आहे? या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना 20,000 कोटी कर्जमाफीसाठी तर 15,000 कोटी रुपये हे जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे एकूण 35,000 कोटी रुपयांचा खर्च या कर्जमाफी योजनेसाठी येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना कशा प्रकारे लागू करण्यात येणार आहे? सरकारच्या म्हणण्यानुसार बँकांकडून शेतकऱ्यांशी संबंधित माहिती घेतल्या जात आहे, गोळा केला जात आहे. फार्मर आय डी, ॲग्रीस्टॅग वापरून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे आणि आधारसोबत लिंक असलेली ओळख यामुळे या योजनेचा फायदा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. अशा प्रकारे या योजनेची संपूर्ण डिटेल आपण पाहिलेली आहे. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि या व्हिडिओला शेअर करा.